नमस्कार. सुंदर माझं कोकण आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर कोकणामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने अनेक वास्तू बांधल्या जातात किंवा अनेक अशा गोष्टी बांधल्या जातात की जिथे पर्यटक नक्कीच आकर्षित होतो. तसंच तालुका वैभववाडी आणि गाव नापणे आणि शेरपे, तर या गावाच्या अगदी मध्यभागी एक ओहळ वाहतो किंवा एक नदी वाहते. तिथे नापणे धबधबा आणि शेरपे धबधबा हा धबधबा आहे. म्हणजे दोन गावाच्या बाउंड्रीवर ते ओहळ आहे, त्यामुळे त्याला नापणे धबधबा पण म्हणतात आणि शेरपे धबधबा पण म्हणतात. तर त्या धबधब्यावर किंवा त्या छोट्या नदीवर एक काचेचा पूल बांधण्यात आलेला आहे. तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. अत्यंत सुंदर असा ब्रिज आहे. आणि जेव्हा त्या खालून पाणी वाहतं, म्हणजे जेव्हा पावसाळ्यात पाणी वाहतं, तर तेव्हा तर एक वेगळं सौंदर्य तिथे आपल्याला बघायला मिळतं. तर तेच सौंदर्य फेब्रुवारी महिन्यात कसं दिसतं तर ते आपण आता बघायला जातोय. साधारण आपण आता तळेरेमधून आतमध्ये आलो आणि जातोय नापणे धबधब्याच्या इथे, नापणे आणि शेरपे धबधबा. तर चला तिथे जाऊन बघूया कसा कसा तो काचेचा पूल आहे आणि काय तिथे व्यवस्था आहे ते देखील बघूया. तर आता आपण धामापूरमध्ये होतो आणि धामापूर तलाव पाहिला आणि भगवती देवीचं मंदिर पाहिलं. त्यानंतर मग आता आपण नापणे जो काचेचा पूल आहे तर तिथे आलो आहोत. तर नंतर तुम्हाला डिस्टन्स वगैरे सांगतो, पण आधी तो पूल बघूया. तर पुढच्या बाजूलाच तो पूल आहे, काचेचा पूल, आणि या बाजूला अशी पार्किंग आहे. तर इथे सूचना फलक देखील दिले आहे. नागपणे धबधबा, धारण क्षमता 25 व्यक्तींसाठी. आणि समोरच आपण काचेच्या पुलावर आलेलो आहोत. सुसज्ज अशा पायऱ्या आहेत इथे आणि बाजूचं स्ट्रक्चर लाकडी आहे. चलो बटरफ्लाय. समोरच धबधबा आहे, नापणे धबधबा आय थिंक असावा तो. आणि हा आहे काचेचा पूल. आता या धबधब्याला पाणी कमी आहे, त्यामुळे खालचा भाग काही अंश सुका दिसतोय, परंतु या बाजूने असं थोडंसं पाणी वाहतं आहे आणि ते खालच्या बाजूला जात आहे. खालच्या बाजूला मोठा असा डोह दिसतोय. फक्त कधी आलात ना तर काळजी घ्या, जास्त हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आणि CCTV कॅमेरा देखील बसवलेला आहे इथे. फायनली आपण काचेच्या ब्रिजवर येऊन पोचलो आहोत. आणि हा इथं आहे नापणे धबधबा. आता सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे, त्यामुळे थोडंसं पर्णगळीत वृक्ष दिसतात आपला. नाहीतर पावसात एक जबरदस्त फिलिंग इथे नक्कीच असणार आहे, कारण संपूर्ण हिरवाईने नटलेला प्रदेश आणि त्यामध्ये हा काचेचा पूल.
तर समोरच तो काचेचा ब्रिज आहे आणि इथे जो मेन धबधबा आहे, मोठा धबधबा नापणे शेरपे धबधबा, तो इथे आहे. फक्त एवढंच सांगणं आहे, इथे कोणी खाली जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण तीव्र उतार आहे. फक्त त्या ब्रिजवर जा. आत्ता पाणी कमी आहे, जेव्हा पाणी असेल तेव्हा तिथूनच मजा घ्या. आणि इथे येण्याचा कोणी प्रयत्न करू नका, कारण इथूनच सगळं चेक करा आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या. नक्कीच आता जर तुम्हाला थोडंसं रखरखाट वाटला असेल तर पावसाळ्यात मात्र एक वेगळा सौंदर्याचा नमुना तुम्हाला इथे नक्कीच बघायला मिळेल. तर आत्ताच आपण काचेच्या पुलावरून जाऊन आलो. खालून जो ओहळ आहे किंवा जी छोटी रिव्हर आहे, तर तिथेच तो नापणे धबधबा आहे आणि शेरपे धबधबा आहे. ॲक्च्युली कसं आहे, 2 गावांच्या हद्दीमध्ये तो धबधबा असल्यामुळे त्याला नापणे धबधबा पण म्हणतात आणि शेरपे धबधबा पण म्हणतात. तर सुंदर असा धबधबा आहे. जो मुख्य धबधबा आहे तो तुम्हाला दाखवला की किती उंचावरून पडतो आणि तिथे जाणं अत्यंत धोकादायक आहे. तेव्हा तुम्ही तिथून बघताना पण देखील काळजी घ्या, कारण पावसाळ्यात तो संपूर्ण एरिया स्लिपरी असणार आहे. त्यामुळे जास्त पुढे जाऊ नका आणि काचेच्या पुलावरून चालताना पण खबरदारी घ्या. जास्त उल्लडबाजी कोणी करू नका. आपली काळजी घ्या, आपल्यासोबत आलेल्या परिवाराची काळजी घ्या आणि मग त्या ब्रिजवरून किंवा त्या पुलावरून चाला. सुंदर आहे. पावसाळ्यातील वातावरण तर अतिसुंदर असेल. आता आपण या फेब्रुवारी महिन्यात आलो, त्यामुळे थोडंसं पर्णगळीत वृक्ष आपल्याला पाहायला मिळाले. पण असू दे, कोकणचं सौंदर्य हे एव्हरग्रीन आहे, अगदी 12ही महिने. त्यामुळे जो ब्रिज आहे तो लुक सुंदर आहे आणि व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करण्यासाठी तर अतिउत्तम आहे. साधारण नापडे आता जो धबधबा आहे तो राजापूरपासून साधारण 37 किलोमीटर अंतरावर आहे आणि तळेरेपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही आत्ता तळेरेमधून आत आलो, जास्त तिकडचं दाखवलं नाही. थेट तुम्हाला तिथे गेलो आणि मगच व्हिडिओला त्या सुरुवात केली आहे, त्यामुळे जास्त दाखवलं नाही आहे. पण तुम्ही जा, अगदी कुटुंबाला समवेत घेऊन जा आणि काळजी घ्या. चला, आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत, एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.